जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील चोर बाहुली गावाजवळील शिवारात रात्री 3:30 वाजताच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या एका ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याची घटना दिनांक 9 जूनला घडली। अपघात इतका जोरदार होता की मागून धडक देणाऱ्या ट्रकची केबिन अक्षरशः ट्रकपासून दूर गेली, मात्र कुठलीही हानी झाली नाही याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे। माहितीनुसार नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरून MH46BU 8344 क्रमांकाचा पार्सल घेऊन जाणारा ट्रेलर रात्री 3:30 वाजताच्या सुमारास जबलपूरकडून नागपूरकडे येत असताना महामार्गावरील चोर बाहुली शिवारात बंद पडलेला एक ट्रक क्रमांक RJ11CA 9647 या रस्त्याच्या कडेला उभा होता। दरम्यान मागून येणाऱ्या ट्रेलरला उभा असलेला ट्रक दिसून न आल्याने हा अपघात घडला। यात बंद पडलेल्या ट्रकमध्ये खाली काचेच्या बॉटल होत्या। यातच त्यातील मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मात्र धडक देणाऱ्या ट्रकची केबिन ट्रकपासून वेगळी झाली। यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी यांना मिळताच डॉक्टर गजबीये व ॲम्ब्युलन्स चालक प्रवीण ठाकूर यांनी घटनास्थळ गाठले व ट्रेलर चालक पाऊ तुकाराम शेळके वय 21 वर्ष राहते पनवेल हे किरकोळ जखमी असल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात देवलापार येथे हलविण्यात आले।